उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। तर आज किंवा उद्या अनधिकृत भूमिका जाहीर करणार। तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेस असेल, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार, विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं, जय पवार यांची ही प्रतिक्रिया। दरम्यान विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार पार्थ पवार ठरवतील, जय पवारांची ही माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतली। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट। सामना कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची ही भूमिका। तर माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचाही उल्लेख। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल, तर काही आमदारांचा थेट शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणासंदर्भात पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळली, दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू। तर काल मुंबईकडून फोनशिरसकडे जात असताना दुर्घटना, गाडी चालक सुनील टिळेकर बचावले, पती आणि पत्नी सासू सासऱ्यांचा यामध्ये मृत्यू। पिंपरी सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता, रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। सोलापूरच्या अंजन गावातील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित, तर 2 गटात झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित करण्यात आला। मुदतीची वेळ संपली, पुढील 48 तासात विध्वंसक हल्ला करणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा, तर होर्मुझ उघडण्यासाठी 10 दिवसांची दिली होती मुदत। अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, तर रात्री 10:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार।